आम्हाला स्वर्ग नकोय। हे बीजेपी वाले आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नाव फक्त फॅशन म्हणून घेत असतात, पण आम्ही त्यांना पूजतो। ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षाच्या खच्चीकरणातून बाहेर काढून त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला, त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नकोय। आमच्या मनगटात जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही या देशालाच स्वर्ग बनवू, हा निरोप आम्हाला बीजेपीला द्यायचा आहे। आज मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून ह्या प्रेस कॉन्फरन्सला स्वागत करते, सगळ्यांना मनापासून जय भीम करते। आणि अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत, जे पार्लमेंटमध्ये बोलले, त्याचा मी या ठिकाणी ठामपणे निषेध करते। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंट चालू असताना इंडिया अलायन्स आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे खूप मोठ्या पद्धतीत निषेध त्या ठिकाणी पार्लमेंट हाऊसमध्ये झाले आणि हा निषेध किंवा हे आता फक्त काँग्रेस वर्सेस बीजेपी किंवा इंडिया अलायन्स वर्सेस बीजेपी राहिलं नाहीये। हे बाबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक आपल्या देशातील आणि देशाच्या बाहेर असणारी सगळी लोक, संविधानाला मारणारी अनेक लोक जी आहेत, त्यांचा अपमान आहे। आणि ही जी लढाई आहे ती त्या सगळ्यांची बीजेपीच्या विरोधातली ही लढाई आहे, ही वैचारिक लढाई आहे। आता आम्ही ती लढाई ही रस्त्यावर आणत आहोत, गल्ली बोळांमधून घरोघरी ही लढाई आता सुरू झाली आहे। प्रत्येक माणसाच्या मनाचं मन जे दुखावलं आहे आणि तिथून ही लढाई सुरू झाली आहे। हे आम्ही सहजासहजी संपू देणार नाही। जोपर्यंत गृहमंत्री माफी मागत नाहीत, जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही ही लढाई लढणार आहोत। आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, आदरणीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी आणि तमाम सर्वच काँग्रेसचे नेतेगण ह्या गोष्टीचा निषेध करत आहेत, त्या गोष्टीची मागणी करत आहेत। आम्ही सुरुवातीला खूप आग्रहाने संविधानावर चर्चा मागितली पार्लमेंटमध्ये आणि खरं तर बीजेपी आम्हाला ती चर्चा देत नव्हती। आज 75 वर्ष होत आहेत त्या संविधानाला आणि 2 दिवसीय आम्हाला ती चर्चा पाहिजे होती, पण बीजेपी काही ना काही कारण काढून ती संविधानाची चर्चा होऊ देत नव्हती। पण त्यांनी मान्य केलं आणि अतिशय सुंदर अशी सुरुवात त्या 2 दिवसीय अधिवेशनात, 2 दिवसीय चर्चेला झाली। पण बीजेपीने त्या चर्चेची दर्जा जो आहे तो खूप खालच्या पातळीला आणला आणि वैयक्तिक टीका, मग कुठे इमर्जन्सीचं नाव, कुठे काही, त्यांना एकच कारण मिळतं, त्यांना एकच ते एक्सक्यूज मिळतं इमर्जन्सीचा। बाकी त्यांनी काही मुद्देसूर या ठिकाणी त्या ठिकाणी भाषणं केली नाहीत, फक्त तू मे हमरी तुमरीवरच एवढ्या खालच्या पातळीला आपलं संविधान त्याच्यावर जी चर्चा होती ती एवढ्या खालच्या पातळीला आणून ठेवली। भारतीय जनता पक्ष असेल, RSS असेल, ह्यांनी कधी संविधानाला मानलं नाही। ह्यांनी नेहमीच मनुस्मृती जी लोकांमध्ये द्वेष निर्माण करते, जात पात मानणारी जी आहे त्यालावर विश्वास ठेवलाय। संविधानाला RSSचे काही दिग्गज नेते संविधानाचा एवढा अपमान केला की ते म्हणाले की कचऱ्याच्या पेटीमध्ये जाण्यासारखा हा ग्रंथ आहे, असं रेकॉर्ड